त्र्यंबकेश्वरमधील साधू संतांनी कुंभमेळ्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली। अजूनपर्यंत कुंभमेळ्यासाठीचं एकही काम सुरू झालं नसल्याचा दावा साधू महंतांनी केलाय। साधू महंतांना विश्वासात घेतलं जात नाही। कुंभमेळा आयुक्त साधूंची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन चर्चा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। कुंभ इतकी मोठा एक प्रक्रिया असते की ही समाप्तीच्या दिवशी येणाऱ्या 12 वर्षाची सुरुवात करावी लागते। आज ते असे म्हणणारे मुख्यमंत्री की आजपर्यंत आणखीन झोपेत आहे, त्यांनी कुंभाला काही गांभीर्याने घेतलेलं नाहीये आणि आम्हाला गृहीत धरता। आम्ही हिंदूवादी असून आम्ही तुमच्या राज्यामध्ये आम्हाला हे दुःख सहन करावं लागतं। याच्यापेक्षा आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट कोणती नाहीये। तुम्ही बघा, हे कुंभाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करावं। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ह्या सिंहस्थ कालाची सुरुवात होत आहे, परंतु इथे जमिनीवर कुठलंही काही काम सुरुवात झालेली नाहीये आणि सरकारकडे या प्रशासनाने आराखडे सादर केलेले नाहीये, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, सरकारकडे असं एक सूत्रांकडनं माहिती मिळते की पैसाच नाहीये। यांना आतापर्यंत फक्त 700 का 900 कोटी रुपये दिलेले आणि असंख्य दुनियाभरचे कामं करायला सांगतात। तर असं कसं होईल की सरकार हे अजिबात कुंभमेळ्याला गांभीर्याने घेतलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।